गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपतींना जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या संदर्भातील आपण पहिला जो अधिकार आहे तो कार्यकारी अधिकार आणि दुसरा अधिकार जो आहे कायदेविषयक अधिकार याची माहिती आपण बघितलेली होती. आज आपण राष्ट्रपतीचा तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे अर्थविषयक अधिकार या संदर्भातील माहिती बघूयात. भारताच्या राष्ट्रपतींना जे काही अर्थविषयक अधिकार देण्यात आलेले आहेत त्याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघूयात. त्यामध्ये क्रमांक 1 आहे, राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेसमोर मांडता येत नाही. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे, प्रत्येक आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक तयार केले जाते ते अंदाजपत्रक तसेच आवश्यकता वाटल्यास पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करीत असतो. भारत सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक राष्ट्रपती संसदेत ठेवीत असला तरी प्रत्यक्षात भारताचा अर्थमंत्रीच हे कार्य करीत असतो. यानंतर तिसरा क्रमांक आहे, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय सरकारला संसदेत कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. त्यानंतर चौथा क्रमांक आहे, संचित निधीवर राष्ट्रपती नियंत्रण ठेवतो तसेच आकस्मिक कारणासाठी तो या निधीतून पैसा खर्च करू शकतो. नंतरच अशा खर्चाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर पाचवा क्रमांक आहे, केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील करविषयक उत्पन्नाची वाटणी करण्याचे कार्य राष्ट्रपतीला करावे लागते. त्यासाठी तो वित्त आयोगाची नेमणूक करतो. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करून त्याच्याकडून आलेल्या शिफारशी संसदेपुढे ठेवण्याचे कार्य राष्ट्रपती करीत असतो. त्यानंतर 6वा क्रमांक आहे, कोणतेही नवीन कर लादण्याविषयीचे किंवा कर कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही. ह्यानंतर आपण राष्ट्रपतीचा चौथा जो अधिकार आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार या संदर्भातील माहिती बघूयात. राष्ट्रपतीला न्यायविषयक अधिकार जे प्राप्त झालेले आहेत म्हणजेच कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याची माहिती आपण क्रमवारपणे बघूयात. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे, न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला देहदंडाची किंवा इतर कोणतीही गंभीर स्वरूपाची शिक्षा दिली असेल आणि त्या व्यक्तीने राष्ट्रपतीकडे क्षमायाचनेचा अर्ज केला असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीच्या शिक्षेत सूट देऊ शकतो किंवा ती शिक्षा माफ करू शकतो. तसेच सैनिकी न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करू शकतो किंवा माफ करू शकतो. अर्थात या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करत असतो. राष्ट्रद्रोही म्हणजेच देशद्रोही व्यक्तींची शिक्षा कमी करताना त्याला संसदेची संमती घ्यावी लागते. दुसरा क्रमांक आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम
124 प्रमाणे राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करतो. तसेच संसदेच्या ठरावाद्वारे तो न्यायाधीशांना पदच्युत म्हणजेच बडतर्फ करू शकतो. यानंतर तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या राज्यकारभाराच्या संदर्भात काही प्रश्न किंवा वाद निर्माण झाल्यास त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्यानंतर चौथा क्रमांक आहे सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी वर्ग व नोकरवर्ग यांची नियुक्ती, वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन, सुट्ट्या यासंबंधी नियम करताना सरन्यायाधीश राष्ट्रपतीची संमती घेतो. ह्यानंतर आपण राष्ट्रपतीचा जो पाचवा अधिकार आहे तो म्हणजे आणीबाणीच्या काळातील अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या 18व्या भागामध्ये कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणीविषयक तरतूद देण्यात आलेली आहे. आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपतीला विशेष अधिकार प्राप्त होतात. काही वेळा देशात नेहमीच्या शासन पद्धतीद्वारे राज्यकारभार करणे कठीण होते. अशी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतो. भारतीय राज्यघटनेने 3 प्रकारच्या परिस्थितीमध्ये देशात आणीबाणी लागू करता येईल अशी तरतूद केलेली आहे. तर ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ते 3 प्रकार म्हणजे एक युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांततेमुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. दुसरा प्रकार आहे एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिर्य किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करू शकतो. आणि तिसरा प्रकार तो म्हणजे संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. तर हे जे आणीबाणीचे 3 प्रकार आहेत त्यापैकी आपण पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बाह्य आक्रमण, युद्ध किंवा अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न झाल्यास कलम 352. भारतीय राज्यघटनेच्या 352व्या कलमानुसार राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यामुळे भारताच्या किंवा भारतातील एखाद्या प्रदेशाच्या सुरक्षिततेला धोका आणणारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशी राष्ट्रपतीची खात्री झाल्यास एक जाहीरनामा काढून तो आणीबाणीची घोषणा करतो. युद्ध किंवा अंतर्गत अशांतता निर्माण होण्यापूर्वी राष्ट्रपतीला त्याविषयी पूर्ण जाणीव जरी असली तरीही तो आणीबाणी जाहीर करू शकतो. आणीबाणीची घोषणा 2 महिने अंमलात राहते, परंतु 2 महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. संसद ठरविल तेवढ्या काळापर्यंत या घोषणेचा अंमल राहतो. आणीबाणीची घोषणा करतेवेळी लोकसभा विसर्जित झालेली असेल किंवा आणीबाणी घोषित झाल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीत लोकसभा
विसर्जित झालेली असेल आणि त्या घोषणेला राज्यसभेने मंजुरी दिली असेल तर नवीन लोकसभेची पहिली बैठक सुरू झालेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत त्या घोषणेला लोकसभेची मंजुरी घ्यावी लागते. नवीन लोकसभेने मान्यता दिली नाही तर ती घोषणा रद्द समजण्यात येते. थोडक्यात राष्ट्रपतीने घोषित केलेल्या आणीबाणीला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 नुसार घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीला व केंद्र सरकारला काही अधिकार प्राप्त होतात. ते अधिकार म्हणजे तर ह्यामध्ये क्रमांक आहेत. तर त्यामध्ये पहिला क्रमांक आपण बघूयात. भारतीय संसदेला राज्य यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. दुसरा क्रमांक आहे, केंद्र सरकार कोणत्याही घटक राज्याला त्याने आपल्या कार्यकारी सत्तेचा वापर कशा प्रकारे करावा याविषयी आदेश देऊ शकतो. तिसरा क्रमांक आहे, आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी संपूर्ण देशात अगर देशाच्या काही भागात तहकूब ठेवू शकतो. आणीबाणीच्या काळात नागरिकांना मूलभूत हक्कावरील या बंधनाबाबत न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. त्यानंतर चौथा क्रमांक आहे, आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंधाच्या तरतुदीत बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतो. भारतीय राज्यघटनेच्या 352व्या कलमाखाली राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी 1962 साली भारत-चीन युद्धाच्या वेळी आणीबाणीची घोषणा जाहीर केली होती. 1971 साली बंगाल देशाच्या युद्धाच्या वेळी राष्ट्रपती व्ही गिरी यांनी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली होती. त्याचबरोबर 1975 मध्ये राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशातील अंतर्गत अशांततेच्या कारणाखाली देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली होती. मात्र 1976 साली झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार देशातील विशिष्ट प्रदेशाकरिता आणीबाणी घोषित करण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे 352 कलमाखाली जाहीर केलेली आणीबाणीची परिस्थिती संपूर्ण देशाला लागू न करता विशिष्ट देशापुरती लागू करणे सोयीचे झाले आहे. ह्यानंतर आपण स्क्रीनवर तुम्हाला जो ब क्रमांक दिसतोय तो म्हणजे एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिर्य किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास तिथे आणीबाणी घोषित करू शकतात. कलम 356 ह्या मुद्द्याच्या संदर्भातील आपण माहिती बघूयात. परकीय आक्रमण, अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि राज्यघटनेनुसार राज्याचे सरकार चालविणे व सरकार चालविण्याचे आश्वासन देणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य असेल असे भारतीय राज्यघटनेच्या कलम 355 मध्ये स्पष्ट केलेले आहे. एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार घटनेतील तरतुदीप्रमाणे चालत नसेल तर केंद्र सरकार त्या राज्याचा कारभार स्वतःकडे घेते. तशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 356व्या कलमात करण्यात आलेली आहे. घटक राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे राज्यकारभार घटनेतील तरतुदीनुसार करणे अशक्य आहे
असे राज्यपालाच्या अहवालाद्वारे राष्ट्रपतीस खात्रीपूर्वक वाटले तर त्या घटक राज्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी घोषणा करण्यात येते. राष्ट्रपतीने घटक राज्यात आणीबाणीची घोषणा केल्यानंतर त्याचे परिणाम आपण बघूयात. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे, राष्ट्रपती घटक राज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे स्वतःकडे घेऊन राज्यपालामार्फत तेथील राज्यकारभार पाहतो. दुसरा क्रमांक आहे, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे कायदेनिर्मितीचे अधिकार राष्ट्रपती संसदेकडे देतो, परंतु उच्च न्यायालयाचे अधिकार तो स्वतःकडे किंवा दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. तिसरा क्रमांक आहे, आणीबाणीच्या घोषणेचा हेतू सफल करण्यासाठी राष्ट्रपती आवश्यक त्या तरतुदी करू शकतो. राष्ट्रपतीने घटक राज्यात आणीबाणी घोषित केल्यानंतर त्या घोषणेला 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता घ्यावी लागते. जर त्यावेळी लोकसभा विसर्जित झाली असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत त्या घोषणेला मंजुरी घ्यावी लागते. संसदेला या घोषणेची मुदत 6 महिने वाढविता येते. 1984 साली 48वी घटनादुरुस्ती होऊन ती मुदत 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने एखाद्या घटक राज्यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षे राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते. 1990 साली 64वी घटनादुरुस्ती होऊन पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीला आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर घटनेच्या 356व्या कलमानुसार सर्वप्रथम पंजाबमध्ये 1951 साली आणीबाणीविषयक घोषणा करण्यात आली. 1951 ते 2018 या काळात 356व्या कलमाखाली विविध घटक राज्यांमध्ये 126 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पेचप्रसंग किंवा राजकीय अस्थिरता या कारणास्तव राष्ट्रपती या अधिकारांचा वापर करून घटक राज्यात आणीबाणी जाहीर करीत असतो. अलीकडे राज्यघटनेतील या 356व्या कलमाचा पुनर्विचार करावा असे विचार पुढे येऊ लागले आहेत. वास्तविक भारतीय शासन पद्धती ही एकात्मक स्वरूपाची आहे. भारतात घटक राज्ये ही राज्यकारभाराच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहेत. मध्यवर्ती सत्तेच्या नियंत्रणाखाली भारत एकसंघ व शक्तिशाली राहण्यासाठी राज्यघटना निर्मात्यांनी राष्ट्रपतीला 356व्या कलमानुसार घटक राज्यावर नियंत्रण ठेवण्याचे जे अधिकार दिलेले आहेत ते योग्य आणि हितकारक आहेत. अर्थात 356व्या कलमाचा वापर राष्ट्रपतीने आपल्या विवेकबुद्धीनुसार योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता घटनाकारांनी 356व्या कलमांची निर्मिती करताना असे उद्दिष्ट गृहीत धरले होते की या कलमाचा गैरवापर राजकीय स्वार्थासाठी होता देश एकसंघ व शक्तिशाली राहून घटक राज्याचा कारभार घटनेच्या चौकटीतून चालावा. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असा इशारा दिला होता की 356व्या कलमांचा दुरुपयोग राजकीय स्वार्थापोटी होण्याचा धोका आहे, परंतु राजकीय नेत्याकडून या कलमाचा वापर करण्याची वेळच येणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल. 1994 साली बोम्मई सरकार बरखास्त करून कर्नाटकात
राष्ट्रपती राजवट लावण्यात आली त्यावेळी एस.आर. बोम्मई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्वाळा दिला की 356व्या कलमाचा कोणत्याही वेळी केंद्र सरकारला आपल्या इच्छेनुसार गैरवापर करता येणार नाही. राज्य प्रशासनातील अस्थिरता, अंतर्गत यादवी, भ्रष्टाचार, वित्तीय घोटाळे, लोकसभा निवडणुकीतील सत्तारूढ पक्षाचा पराभव, कायदा सुव्यवस्था यांचा अभाव अशा किंवा अन्य कारणासाठी 356व्या कलमाचा वापर करता येणार नाही. तरी पण विधानसभेत एखाद्या राजकीय पक्षाला जुजबी बहुमत असेल किंवा कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू शकत नसेल किंवा अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आली असेल तर केंद्र सरकारला 356व्या कलमाचा योग्य वापर करून घेता येईल. म्हणजेच थोडक्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या विवेकबुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून 356व्या कलमांची राष्ट्रपतीकडे शिफारस करावी. 356व्या कलमांचा वापर योग्य वेळी योग्य परिस्थितीत करून घेणे हे राज्याच्या हिताचे तसेच विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. जो मुद्दा आहे तो म्हणजे संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक स्थिती निर्माण झाल्यास स्क्रीनवरती आर्थिक अस्थिरता आहे, हे लक्षात घ्या. या मुद्द्याच्या संदर्भातील माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.